राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे, असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या नारायणगाव नगरीमध्ये पवित्र अशा मुक्ताई मंदिरात हा जो व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला, समविचारी प्रतिष्ठान नारायणगाव, ग्रामपंचायत नारायणगाव यांनी सगळ्यांनी ठरवून आज मला इथे येण्याची संधी दिली, तुमच्या दर्शनाची संधी दिली. इथं आल्यावर आमचा मनापासून आदर सत्कार केला, त्याबद्दल गावकरी, ग्रामपंचायत, प्रतिष्ठानचे मनापासून आभार मानतो. तसा हा खूप अचानक ठरलेला 4 दिवसातला कार्यक्रम, माझ्याकडे तारीख पण नव्हती, आजची दुसरीकडे दिलेली होती, पण ते दिवसा घ्यायला तयार झाले म्हणून हे ॲडजस्ट झालं. संध्याकाळची माझ्याकडे तारीख नव्हती. त्यातल्या त्यात नारायणगाव म्हणल्यावर मला 2 गोष्टी आठवल्या. विठाबाईचं नाव आठवलं आणि दुसरं म्हणजे आम्हाला जे शिव होते, मी त्यांना आमच्या दैवता समान मानतो, बनकर साहेब यांचं हे गाव मला एकदम क्लिक झालं आणि मी तारीख देऊन टाकतो तुम्हाला. मला खरंच खूप आनंद झाला. बनकर साहेब तुम्ही समोर आहे म्हणून नाही, पण जसे जे भजन कीर्तन करते ना लोक, त्यांना पांडुरंगाच्या मंदिरात जर चान्स मिळाला ना भजन करायला, तर जो आनंद होतो ना, तोच आनंद मला तुमच्या समोर होता. आणि कुठे बोलणं वेगळं आणि मंदिरात बोलणं वेगळा. मी मला खरंच स्वतःला भाग्यवान समजतो. तुम्हाला काही शिकावं, तुम्हाला काही माहिती द्यावं, तुम्हाला काही बोलावं, ह्या लायकीचं मी नाही, पण जे काही आमचं कोकणं भजन आहे आपण गोड करून घेताना अशी आशा करतो. कमी वेळेत ठरवून एवढे लोक विशेष करून महिला मंडळ आलं, मला आनंद झाला. माणूस पहिल्या दिवशी मला आमंत्रण द्यायला आलं, मी त्याला टाळत होतो. मी ते बाजूला जात होते, ते मला चिटकत होतं. असं जीवट माणूस दिसते ना, जीवट एकदम जीवट. बरं त्याला भोळा म्हणावं का हुशार म्हणावं ते मलाही कळत नाही. पण काही माणसं ठरवते की नाही मला हे करायचंच आणि ते त्याला यश आणतेच. मला 2, 2.5, 3 तास थांबलं माझ्या आयुष्यात. मी निघून जायचे, ते पुन्हा यायचे माझ्याकडे. आनंद आहे आणि कामात अशी चिकाटी पाहिजे. मला ते कुटुंबाच वेगळं वाटतं. मी पोरगा बी पाहिला, अर्धाप मिळून ते काम करतो. मी सकाळी फोन केला, आज आमचे सकाळपासून झगडे चालू आहेत दोघांचे, ते बारकी साहेबांचे. मी असं म्हणलो, ते दुसरं म्हणायचे, त्यांची भावना वेगळी म्हणून ते वेगळं बोलायचं. आता मला पण तिथं कळतं ते का म्हणते. ते म्हणे नाश्ता करायला या. मी म्हणलं नाही बाबा, मला नाही करायचं, मी लय झालं तर नंतर देऊ. पण मी सकाळी उठून आलो, पहाटे नाश्ता काही भेटला नाही, मलाच म्हणावं लागलं मला नाश्ता करायचा. मला खरंच त्यांच्या घराविषयी मनापासून आदर वाटला. मला त्यांनी बोलवलं म्हणून नाही, पण त्यांचं वागणं, बोलणं. मी सकाळी फोन केला, ते ताईनं उचलला. मी कधी पाहिलं नाही, बोललं नाही ताई तुम्हाला. ताईनं फोन उचलल्याबरोबर तिने मला विचारलं, भाऊ तुम्ही कुठपर्यंत आले? मी 4 झालं. एक बाई एवढं परफेक्ट फोनवर न बोलता एक दुसरा शब्द ते बोलता बोलले. मी याच स्वभावाचा आहे. मी आयुष्यभर तुम्हाला विसरायचं नाही ताई. मला असंच बोलणारे, असेच माणसं आवडते. काही लोकांचं मला 600 फोन राहते रोज, त्याच्यातले 400 उचलले तुम्ही, त्याच्यातले 200 पागल राहते. पण काय नको ते बोलत बसते. मला तुमचा जीव असेल, पण शब्द मोजका बोलला पाहिजे. 600 फोनाला 1 मिनिट जर बोललं तर 600 मिनिटं लागते, म्हणजे 10 तास काय त्याच्यात जाते. म्हणून असं परफेक्ट पाहिजे, काय पाहिजे काय नाही, काय करायचं, कामाचं बोलायचं. हॅलो तर किती का लोक बोलते, बऱ्याच वेळ बोलते, मग म्हणते तुम्ही कामात असेल तर नंतर करा. तर रात्री 12ला, 1ला, 2ला, 4 वाजता पहाटे. मी 1 महिना झाला माझ्या फोनची बेल ऐकली, कारण सायलेंटच करून टाकला. काय करणार, त्याला इलाज नाही.
फोनवर बोलायचं सुद्धा अजून कळत नाही, पण मला तुम्ही मनापासून आवडले. मला तर कधी घाई झाली नाही तर मी एक साडी तुम्हाला भेट घेणार होतो. मला इतका आनंद आला. मला काय सुचवायचं त्याच्यातून, माणूस परफेक्ट पाहिजे. जीवन एकदाच आहे, एक एक क्षण महत्वाचा आहे. आम्हाला हरिपाठात सांगितलेलं आहे, देवाच्या द्वारे उभा क्षण बरे तेने मुक्तीचारी क्षण म्हणले ते. मग आमचे किती काही दिवस व्हायला चालले ना. आम्ही आमच्या क्षणाला का महत्व देत नाही. आजचं काम आत्ताच का करत नाही, का उद्यावर ढकलतो, का दुसऱ्यावर ढकलतो. म्हणून ज्याच्या त्यावेळी परफेक्ट, कमी वेळेत, कमी पैशात, कमी टायमात, कमी श्रमात जे काम करते लोक ते सक्सेस होते. ज्यांचा जे त्यास होता. आपल्याला जो शिंदे साहेब बसलेले, पी.टी. शिंदे, झाडाच्या बाबतीत आयुष्य त्यांनी शिक्षक होते म्हणजे सगळं सोडून दिलं. शिक्षक आता काय झाडं लावले. त्यांचा हर आयुष्यातला सण त्याच्यासाठी ते घालून राहिले. का नाव निघतं, आमची सिंधुताई सपकाळ काही शिकली नाही, काही नाही, नवऱ्यानं घरात बाहेर काढून दिलेली बाई, दुसऱ्याने टाकून दिलेली 400 पोरं सांभाळायची. चमत्कार येतो. आम्हाला आमचं सांभाळलं जात नाही आणि ते मी घरातून काढून दिलेली बाई. म्हणजे माणूसाने ठरवलं तर माणूस काही पण करू शकतो. माणसाची इच्छा पाहिजे, त्याची भावना प्रांजळ पाहिजे, त्याचा हेतू चांगला पाहिजे. होतं तर लोक इच्छा बी करीत नाही चांगल्या कामाची. इच्छा तरी करायला पाहिजे ना. यश अभ्यास कुठं आहे. तुम्हाला चांगली इच्छा जर झाली, इच्छा मला एक दिवस आठवलं होतं तर रामायणातलं उदाहरण येते. खरं का खोटं माहित नाही आपल्याला. त्या सीतानं इच्छा व्यक्त केली होती म्हणजे हरण पाहिलं मला त्या हरणाचं कातड्याचं चोळी शिवायचं. कारण काय का पाहिजे होतं तिला, ते सोन्याचं होतं. तिनं इच्छा व्यक्त केली. पुढे गंमत अशी झाली, फायदा झाला का तोटा झाला मला माहित नाही, पण देवानं तिला फार सोन्याचं लंगत नेऊन टाकलं. म्हणजे इच्छा तर करायला इच्छा करायला काय हरकत आहे तुम्हाला. आपल्या शरीरात असे काही घटक आहेत, आपल्या शरीरात असे काही घटक आहेत ते तुम्हाला अवगत आणि परमेश्वर तुम्हाला ऑटोमॅटिक देतो. तुम्ही इच्छा करा, त्या रस्त्याने जा, काम करा. होतं काय माझं, कोण आहे मी, काही कधी तुम्ही ऐकलं असेल नाव घेऊन पेपरला किंवा माहिती टीव्हीवर माहित नाही. भास्कर पेरे माझं नाव आहे. 7वी शिकलेला माणूस आहे जिल्हा परिषदच्या शाळेत. तिकडं नापास करीत नाही म्हणून 7वी व्हायले. एक ग्रामपंचायत मध्ये काम केलेला सदस्य, सरपंच काम म्हणून काम केलेला माणूस, उपजात वारकऱ्यांची अवलाद, थोडंफार शेती असलेलं शेतकरी, घरात राजघराणे नाही, काही बापदादे कुठे खूप करोडपती नाही. मग का लोक मला बोलवते, का देशभर बोलवते, का माझं ऐकून घेऊन राहिले, काय त्याच्या मागचे कारण काय बाबा. सीओ साहेब, डिप्टी सीओ, कलेक्टर, तहसीलदार, BDO, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती मेंबर यांचं ट्रेनिंग घेतो आम्ही. पुण्याला घेतो, यशदाला, NIRTला घेतो, हैदराबादला, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये जाऊन सगळ्या राज्यात जातो मी. मला ती भाषा कळत नाही, तिथलं मध्ये माणूस घालून सांगावं लागतं. मी याला सांगतो, मग तो त्याला सांगतो, तो खरं सांगतो का खोटं सांगतो ते एक मिनिटावर पाय बदलतो. काय कारण, काहीच कारण नाही, एकच कारण आहे. मी माझं काम 25 वर्ष मन लावून केलं, त्याचं हे फळ आहे. म्हणून आपलं काम आपण मनापासून केलं पाहिजे, दुसऱ्याच्या याच्यावर नजर नाही ठेवली पाहिजे. आपलं काम काही लहान काम नाही असं समजलं पाहिजे. कोणतंही काम लहान नाही. मग ते चपला शिवायचं असेल, घरातला स्वयंपाक करायचा असेल, शेती काम असेल, नोकरी असेल, आमदारकी असेल, सरपंच असेल, काम सगळे सारखीच आहे. आमचं मन आम्हाला खालवर करतं. आम्ही विनाकारण एकमेकाला कमी
जास्त लेट होतो आणि तिथे गडबड होती. काम कोणतंही कमी नाही. आमच्या सावता महाराजांनी काय सांगितलं, कांदा मुळा भाजी अवघी मिठाबाई माझी म्हणे, मी सतत देव म्हणे. 15 किलोमीटर गाव होतं त्यांचं, एकदा मी गेले नाही ते पंढरपूरला. एक जणांनी विचारलं, तू पंढरपूरला जात नाही, देव इकडे यायचं नाही, मग भेटेल कस काय होईल तुमची देवाची? ते म्हणे असली घरात ते येईल त्याला, आणि नाही जर आला तर माझा देव इथंच आहे. कांदा मुळा भाजी अवघी, माझ्या कामात मी देव पाहणारा माणूस. म्हणून प्रत्येकाचं काम हे महानच आहे. आमचे सत्यपाल महाराज सांगत असते, ते शिल्पी सत्यपाल महाराज नाव ऐकलं, कपडे शिवायचं काम त्यांचं. ते म्हणे का आमचं काम काय कमी आहे ना, जर आम्ही कपडे शिवले नाही तर तुमचं कसं होईल? म्हणजे चांगला विचार करा ना, काम हे कोणतं कमी नाही. आपलं काम आपण मन लावून करा. तुम्हाला घरात अनुभव येतो, जर बाईने मन लावून स्वयंपाक केला नाही तर काही द्या केला तो चांगला होणारच नाही. त्याला एकच कारण लागतं, फक्त मन लावून. तव्यावरली पोळी, गरम पोळी अशी मोडून घाई घाई चटका बसतो ती तोडून नवऱ्याच्या ताटात चटकूर पोळी टाकली ना, 2 इन्क्रीमेंट पेक्षा मी तो आनंद जास्त राहतो साहेब. काय करता पाहिजे, आज मजा असते नाही माझी. आणि जीवनात हेच येते काय, तुम्ही म्हणले तसं सगळं काही येत नाही. सांगितलं मेल्यावर कोणी 7 बारा घेऊन गेलं की सगळे येतं की नाही येत नाही येत ना. मी तर आम्ही आनंदी राहायचो, आम्ही तेच केलं. काय नाही माझ्याकडे, मला जमीन नाही, एक गुंठा, दुकान नाही, बकरी नाही, काय नाही, काय नाही. देवाचे उपकार आहे, त्यानं मला हे दिलं नाही. उपकार आहे म्हणतो मी, देवाचे आणखीन एक उपकार आहे, मला मुलगा नाही, ते पण उपकार आहे म्हणतो मी. आणि ती म्हणायची वेळ आली, आता म्हणायची वेळ आली, मला मुलगा नाही, देवाने दिलं, चांगलं झालं. देवाने मला जे द्यायला पाहिजे ते दिलं, जे नाही द्यायला पाहिजे ते नाही दिलं. काय दिलं मला देवाने? 5 मुली आहेत मला, मनापासून दिले त्याने, लय चांगलं झालं. मुलगा नाही दिला, 5ही मुलीचे लग्न झाले, ज्याच्या त्याच्या घरी आहे. काय डोक्याला ताण नाही, घरात 2च आहे, बदर 65 वय माझं. बायको अशी गेली, तुम्ही म्हणते तसं. मी किती शिकलेलं? 7वी. ती माझ्यापेक्षा 7 वर्गात मागे. किरकिरीचं कामच नाही. आपण म्हणलं इकडून दिवस उगवतो, ते म्हणते बरं उगवतो. इकडून दिवस उगवला, बरं झालं, तिकडून उगवला. इतकी भोळी बायको. मी वारकरी मंदिरात पवित्र मंदिर, मी जेवढं तुमच्या सगळं बोलेल, 5ही मुलीची शपथ खाऊन सांगतो, एक शब्द खोटं बोलणार नाही. कुणाला बरं वाटत म्हणून आम्ही बोलत नाही. एकदम साधी भोळी बायको. माचीस कशाला म्हणजे तिला कळत नव्हतं. माचीस 13व्या वर्षी लग्न झालं तिचं. बकऱ्या वळता वळता धरून आणलं, दिली आमचं. दिसायला धोरणात नाही. तुम्ही म्हणा एवढी जायला की असेल, तुम्ही घे ना काऊन केली, मला कोणी देतच नव्हतं. ती नसती गेली तर मला रामदेव बाबा शिवाय मला निघलं म्हणून सांगतो. एकदा शेजारनीने तिला माचीस मागितली, हिला माचीस कळलीच नाही ना कशाला. हिनं घेतली, घरी गेलं आमची नाही म्हणजे. ते शेजारी भाडेकर होती, नवीन आली. पण आमच्या दोघांचे विचार आहे, आम्ही असं एकमेकाला काय असेल सांगतो, बोलतो. मला तिनं नंतर सांगितलं, आणि ती शेजारी भाडे करून माचीस मागायला आली. मला काही कळलं नाही. म्हणजे म्हणलं जाय मागची म्हणते काय माचीस कशाला म्हणते म्हणजे. अरे देवा म्हणलं, माचीस काढायची गेलं म्हणते, हसे येतं म्हणजे. मला माहित नव्हतं. पण तिचं तोंड उंचिक झालं जरा. ते म्हणे मला आता लाज वाटते की ती बाई मला नाव ठेवलं ना शेजारी, माझी इज्जत गेली. म्हणलं तू ही बाई इज्जत गेली कशी काय? म्हणलं मग गेली तर बाई जाईल. म्हणलं तू ही नाही. ते म्हणजे तुमची कशी काय जाईल?
म्हणलं तुला एक आयडिया देतो मी, 2 शब्द शिकून घे. माचीस म्हणजे काड्याची पेटी आणि स्वारी म्हणजे चुकलं. एवढे 2 शब्द शिकले इंग्रजीतले. म्हणजे मग म्हणलं मी बाहेर गेल्यावर ती बाई तुला दिसतच ना कवा तरी. मग त्या बाईला म्हण ताई तुम्हाला मी माची दिली असती, सॉरी माची दिली असती तुम्हाला मी, पण घरात तो आमचा माणूस होता आणि ते माणूसला हलकट आहे, त्याला कोणाशी बोललेलं आवडत नाही. सगळ्या लोकांचं माणसाचं असंच राहतं, कोणाशी बोललेली त्याला आवडत नाही. तू 10 बायका संग बोलत, पण याची बायको कोणासंग बोललेली माणसाचा स्वभाव आहे. खरंच म्हणली ती त्या बाईला तेच सांगितलं, म्हणे ताई स्वारी माची दिली असती मी तुम्हाला सकाळी, तेव्हा तो माणूस आमच्या घरी होता. ते माणूसले हलकट आहे म्हणे, त्याला कोणाचं बोललेलं आवडत नाही. त्या बाईच्या मागे थट बसलं की हिच्या नावावर हलकट आहे. 5 वर्ष राहिले माझ्या शेजारी, पण तिनं असं वर नाही पाहिलं. अंधाऱ्या पांगळ्यांचे गुरु राखीतो म्हणते देव देव असा राखीतो. आपला जो विषय नाही निघला म्हणून सांगितलं. काय करायचंय आम्हाला, काय केलं पाहिजे आपण. आम्ही काय केलं, 5-7 गोष्टीवर काम केलं, फक्त खूप काम नाही. तुम्हाला मी माझी विनंती आहे की प्राथमिक 5-6 गोष्टीवर काम करा. बिन पैशाचं काम आहे, सोपं काम आहे. 1, पिण्याचं पाणी स्वच्छ पाहिजे. 2, वापरलेलं पाणी जमिनीत जिरवलं पाहिजे. 3, झाडं लावले पाहिजे, त्यातले त्यात फळाचे. 4, स्वच्छता पाहिजे गावात. 5, मुलाचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. 6, घरात कुटुंबात आणि निराधार ज्याला कोणी नाही अशा लोकांना गावाने जीव लावला पाहिजे, सांभाळला पाहिजे. संपलं. काय करायचं नाही याच्यापेक्षा आम्हाला. याला आम्हाला सरकार लागत नाही, याला काही लई पैसे लागत नाही. याला काय करायचं, आमचं आरोग्य खराब झालं, आमचं आयुष्य कमी होऊ राहिलं. रोज एवढंच नाही केलं म्हणून आयुष्य कमी होऊ राहिलं. आपले वाढवडील बाप दादा किती वर्ष जगत होते, 100. आपण किती वर्ष जगू असं वाटत आपल्याला, 60-65 वर्ष. म्हणजे 30-40 वर्ष आमचं आयुष्य कमी झालं. याच्यात काय पाकिस्तानचा हात कशाने झालं, कशाने कोण केलं. माझं म्हणणं आहे, आमचे सरपंच असतील, गुरुजी असतील, कीर्तनकार असतील, आमदार खासदार असतील, पत्रकार असतील, ह्या लोकांनी काम नीट नाही केलं, चुकले म्हणून आमचं आयुष्य कमी झालं. करते लोक चुकले, करते लोक किडके झाले म्हणून समाज किडका झाला. समाजाला दोष द्यायची गरज नाही. समाज काही बी ऐकतो, त्याला काही सांगा तुम्ही ऐकत होतो. म्हणा मामा म्हणला मामा, लाव डोळ्याला पाणी, लावलं डोळ्याला पाणी, का झोपला होता तो, मला काय म्हणायचं. समाज ऐकतो, आपल्याला फक्त त्याच्यातून एवढंच काढायचं की समाज ऐकतो. प्रश्न चांगला आहे का वाईट आहे नाही. म्हणून गुरुजी सांगणारा व्यवस्थित पाहिजे. सरपंच पण गुरुजीच आहे, कीर्तनकार पण गुरुजी आहे, पत्रकार पण गुरुजी आहे, आमदार खासदार गुरुजी आहे, आपले आई वडील पण गुरुजीच आहे. जे समाजाला शिकवते, जे घेऊन चालते ते गुरुजी. आणि हे सगळे किडके झाले, उगा 10-5% लोक चांगले राहिले सगळ्या क्षेत्रात म्हणून बरं आहे. तुम्ही बघा, आपल्याला कोणाचं वैयक्तिक काही घेणे नाही, पण सगळे गुरुजी किडके झाले, किडके. मग समाजाचा कोणावर विश्वास ठेवून कोणावर भरोसा नाही राहिला तर लोकांचा घेऊन माणूस चांगला असेल बा, ऐकत कसं काय. त्याच्यासाठी तुम्हाला घासून घ्यावं लागतं, त्याच्यासाठी तुम्हाला सिद्ध करावं लागतं. आणि ते कशातून येईल, तुमच्या कामातून नाही, सांगून होणार नाही. तुम्ही किती म्हणलं मी सज्जन आहे, मी बाबा आहे, लोक ऐकायचे नाही. तुम्हाला ते कामातूनच सिद्ध करावं लागतं. आणि तेच झालं आमचं. नाही तर आमची लायकी नाही. काय माझी लायकी, काहीच नाही ना, काही डिग्री नाही, काही MA ग्रॅज्युएट नाही, काय नाही. अभ्यास केला, पाहिलं, डोळ्यानं पाहिलं. माझ्या गावात असं भाऊ, ही इच्छा निर्माण. मी आतापर्यंत 22 देशात गेलो, अभ्यास केला. जग काय करतो, भारतात 3 राऊंड झाले माझे, सगळ्या राजधान्यात. पुढं काय, पुढं काय, मला पाहायचं हौस.
शिकायचं, आपल्या इथे काय करता येतं ते करायचं. हेच केलं आम्ही. का करायचे ते? 5 लिटर पाणी आमच्या पोटात रोज जातं. जेवण 1 किलो जातं. 1 किलो मी जात नसेल धरा, म्हणजे सगळ्यात जास्त पोटात काय जातं? पाणी. आमचं पाण्यावर नजर नाही, आमची जेवणावर नजर आहे. तुम्ही कोणत्याही डॉक्टरला विचारा, आजाराचं मूळ कारण काय? पाणी. पाणी स्वच्छ पाहिजे ना. वापरलेलं पाणी जमिनीत जिरवा. 90% पाणी आम्ही वेस्ट करतो. 90%. प्रत्येक माणूस लक्षात येत नाही आपल्या. आंघोळीला जर 15 लिटर पाणी घेतलं, आम्ही आंघोळीला किती चिटकत वायाला किती जातं? सगळं वाया जातं. कपडे धुवायला 15 लिटर घेतलं, कपड्याला काय चिटकलं? भांडे धुवायला 15 लिटर घेतलं, भांड्याला काय चिटकलं? नाही. मग प्रश्न असा आहे, पाणी घ्यायचं नाही का? घ्यायचं. 2 लिटर जास्त घ्या, पण वापरणं झालं त्याचा पुनर्वापर करा, नाही तर जमिनीत जिरवा. जमिनीत जिरायला काय हरकत आहे? सांडपाणी एक खड्डा करायला सरकार 2,500 रुपये देते. 2,500. ग्रामसेवक साहेब आहे ना, कुठं ग्रामसेवक साहेब होते ना, 2,500 रुपये देते खड्डा करायला. एकदाच करायचं. आणि काय आमच्या आंघोळीचं पाणी पाईप लावून त्याच्यात जिरायचं. काय अवघड आहे? बरं 90% पाणी जाते ना. तुमची 20,000 लोकसंख्या आहे. 20 लाख लिटर पाणी तुम्हाला लागतं आणि 15 लाख लिटर पाणी वाया जातं. किती अवघड. बरं ते काय होतं? गटारात होतो, मच्छर होते, आळ्या होत्या. मला एका डॉक्टरांना सांगितलं, तज्ञ डॉक्टरांना सरकारी, ते म्हणे जे पाणी सडतं ना म्हणे, याचं 5 किलोमीटरवर त्या मलेरियाच्या डासाला कळत ते पाणी पुढे सडकंय. 5 किलोमीटरवर येते ते डास. काय त्याचं सेन्सर बसेल असेल त्याला? आमच्या लक्षात येत नाही. आम्ही घरापासून पाणी सडतं, गावात सडतं, म्हणून ते डॉक्टर लोक येऊन सर्व पालते करून देते. काही पाणी सडतं, वास खराब होतो, काही पाणी तापून वर जातं, पुन्हा त्याचा पाऊस तयार होतो. पाणी संपत नाही. वर जाऊन पाऊस तयार झाल्यावर नारायणगाव किंवा पुणे जिल्ह्यातून गेलेलं पाणी पुन्हा पुणे जिल्ह्यात पडत त्याची गॅरंटी आहे का? नाही. ते केरळला जाऊन पडलं, ते कोल्हापूरला पडलं, तिकडे घेऊन पडलं, तिथे झाड आहे म्हणून पडलं. झाड हे पावसाचे येते नाही, झाडाशिवाय पाऊस शक्यच नाही. दुसरं काहीच कारण नाही. पाऊस पाहिजे तर झाडं पाहिजे. आणि आम्हाला काय शिकलं? पाऊस नाही पडला तर सप्ताह घाला म्हणजे सप्ताह असं भूटाना आणला पाहिजे. सप्ताह घातल्याला पाऊस पडला असता तर केरळला कधीच पडला नसता, कारण ते सगळं मुस्लिम राष्ट्र आहे. म्हणून सप्ताह वाईट आहे का? नाही. सप्ताह कशासाठी आहे? 7 दिवस शिकायचं, 358 दिवस काम करायचं, याच्यासाठी सप्ताह आहे. तुम्ही आज सप्ताह घातला, उद्या पाऊस पडेल का? असं होणार नाही. म्हणून महाराजांना आम्हाला 400 वर्षापूर्वी सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, झाडाला सोयरे बनले सोयरे. अजून एक गोष्ट काय शिकवली आम्हाला चुकीची? माणूस जन्माला आल्यावर सगळ्यात आधी त्याला आईचं दूध लागत. सांगितलं ना? खोटं आहे ते. माणूस जन्माला आल्यावर सगळ्यात आधी त्याला ऑक्सिजन लागतो. तो कशातून मिळतो? झाडातून मिळतो ना. आई मेली तरी पोरगं जगू शकतो, पण ऑक्सिजन नाही मिळालं तर जगणार नाही. म्हणून समाजाला शिकवताना बरोबर शिकवा ना, त्याचं महत्व कळून द्या ना. काही सांगून दिले. किती ऑक्सिजन लागतो माहिती आहे का माणसाला? 4 झाडाचा. तुमच्या गावची लोकसंख्या 20,000, ही मागची, आता जास्त झाली म्हणजे. 4 झाडे एका माणसाला. किती झाडं पाहिजे नारायणगाव? 80,000.
असं 2 लाख लागतात. हा? 2 लाख झाडं झाडं पाहिजे. पाहिजे आहे का? मग तुम्ही ऑक्सिजन तर घेता म्हणजे चोऱ्या करता. ऑक्सिजन तर बंद नाही घेणार. एक मिनिट बरं हा झाला माणसाचा हिशोब. माणसाला एवढं झाडं लागते. आता गावात बैल पण असतात, म्हशी पण असतात, कुत्रे, गाढव, डुकरे, मच्छर, खेकडे, मुंगळे, घडी, त्यांना नाही ऑक्सिजन लागत ना. ऑक्सिजन काय लागत होतं. पण त्याला झाडं लावते ते का? मग त्यांच्या वाटेत झाडं कोण लाईल? कुत्र्याला, डुकराला, गाढवाला झाडं लावता येत आणि आतापर्यंत ज्यांना लावलं नाही त्याला कुत्र्याच्या अवलादच म्हणायचं. कुत्रे झाडं लावित नाही, लावलेले उकरून टाकते. तुम्ही पास आहे. आणि असे कुत्रे दर गावात राहते, दर गावात आहे. म्हणून झाडं लावलं पाहिजे. मुलांचं शिक्षण महत्वाचं आहे. त्यातल्या त्यात फळाची लावा झाडं. माझं तर डबल म्हणणं आहे त्याला. झाडं नाही नुसती झाडं नाही, फळाचे लावा. मी लय लोकांना सरपंचाला गावगाव सांगतो झाडं फळाचे लावा, फळाचे लावा. ते म्हणते साहेब आम्ही फळाची झाडं लावू पण पोरं ठेवायचे नाही. अरे डोकं खराब होतो. मग इतका जर पोराचा राग येतो तो कुठं तरी कसा अरे पोरं फळं खाते पाहून देणं काय काय वापरायचं गेलं मला काही समजलं. स्वार्थी झाला स्वार्थी. तसंच शिक्षण अतिशय महत्वाचं आहे. सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज ह्या लोकांनी शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले म्हणून आपल्याला चांगले दिवस आले. त्यांच्या अगोदर बी लोकांनी केले शिक्षणासाठी प्रयत्न. पण हे अलीकडे आपल्याला दिसतं. शिक्षणाशिवाय पर्याय जग लई कुठं गेले 19व्या शतकात. जग काहीच काही पुढे गेलं. अहो आत्ता 30-40 वर्षाचे देश असलेले देश, आयुष्य असलेले देश काहीच काही पुढे गेले. मी डोळ्यानं पाहिलं. शिक्षणाचं महत्व आम्हाला हरिपाठांनी सांगितलं पण आमच्या लक्षात येत नाही. आम्ही नुसतं म्हणतो. काय सांगितलं माहितीये? बुद्धीचे व अन्य नाही तुझे, एका केशिराचे सकाळ सिद्धी. हरिपाठ तेच सांगितले. ते बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशिराचे सकाळ. शिक्षण पाहिजे. शिक्षणाशिवाय काही खरं. ते मोबाईलला जर काही झालं पण समजा पण आत्ता ते पोराकडून काय नाव टाकून घेतलं चालत पोरा. मला ते जमानं ते धरीत मागून काय तर चुकलं तिथे काय त्याला म्हणलं भाऊ मला एवढं करू ते शिकलेलं होतं झालं. शिक्षण पाहिजे म्हणून मुलाला शिकवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं एक वाक्य आहे, शिकान शिकून मोठवा. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण हे वागणीचं दूध म्हणते. शिकलं पाहिजे ना. शिक्षणाचा उपयोग मग देशासाठी गावासाठी केला पाहिजे. शिक्षणाने काही होऊ शकतं. ज्ञान आणि विज्ञान हे काही दोन नाही. आणि विज्ञानाचा तुम्हाला वापर करायचा तर तो शिक्षणाशिवाय होऊच शकत नाही ना. तसेच शेवटचं स्वच्छता एक आहे. स्वच्छता लई महत्वाची. त्याच्यात साफसूफ आला, शौचालयाचा वापर आला, शरीराची स्वच्छता, मनाची स्वच्छता. लोक आळशी झाली. पोराची नखं बी मास्तर नीट काढा म्हणते. काय बिल्लाचं मनच झालं. आम्हाला आमचं काय कळत नाही. स्वच्छतेच्या बाबतीत आम्हाला आमच्या एका गुरुजीने सांगितलेलं आहे, तुम्ही सुशिक्षित लोक आहे म्हणून सांगतो. तर मला म्हणजे साहेब डाव्या हातात आमची सुद्धा नाही पाहिजे. त्याच्यात लय घाण होती म्हणे. आमची काळी भंगार होती म्हणे म्हणून डाव्या हातात घालायचं नाही. घालूच नाही म्हणे. घातली तर तुझ्या हातात घाला. आणि तिच्यात गुंतलेली घाण वरून हात धुतल्याने निघत नाही. ते आत्ताच राहते. मग ते पीठ मळायच्या टायमाला बाहेर त्याच्यात निघत. आणि किती जंतू असे की जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. म्हणून शौचालयाचा लय महत्वाचा विषय आहे. 2 मिनिट लगविलं संडासला जायला उशीर झाला तर आमचं रक्त खराब होतं म्हणजे.
संडास हा इज्जतीसाठी नाही, आरोग्यासाठी. काही लोकांनी काय सांगितलं, महिलांच्या इज्जतीसाठी संडास बांधायचं. अरे अवघड, महिलाला इज्जत नाही, माणसाला इज्जत नाही वाढवायला काही वाटलं, काही इज्जतीचा त्याचा काही संबंध नाही. बरं, महिला पुरुष सोडून द्या तुम्ही, 1 वर्षाचं पोरग आहे, त्याच्या संडासमध्ये माणसाच्या संडासमध्ये काय फरक आहे? 1 वर्षाचं काय भाकरीचं खाऊ का? संडास संडास आहे, ती घाण आहे. म्हणून त्याला मातीच्या आड लपवलं पाहिजे. ज्या महापुरुषांची आत्ता पूजा केली आपण छत्रपती शिवाजी महाराजांची, 400 वर्षापूर्वी महाराज शौचालय वापरत होते. सत्य घटना आहे. त्या काळात बांधलेले संडास आहे, दगडाचं भांड आहे. मी डोळ्याने पाहिलं. मी रायगड किल्ल्यावर त्या गाईडला पहिले विचारलं होतं, महाराजाचा संडास दाखव मला वापरलेला. तुझं चाड झालं तर साहेब मला कधी कोणी विचारलंच नाही. आणि सर तुम्हाला शपथ खाऊन सांगतो, मी जेव्हा संडास पाहिला, मी वाकून दर्शन घेतलं त्या संडासचं. 400 वर्षापूर्वी आमचा बाप संडास वापरत होता, झाला आम्हाला इतकी गोष्ट म्हणजे जग पुढे गेलं म्हणते नाही. ट्रम्प स्वित्झर्लंड आत्ता कोण झालं, बागेत निघेल कोण झालं, बायडन. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज संडास वापरत असतील ज्या काळात, त्या काळात हे बायडनचे पंजे खंजे खंजे कोणी असतील ना, झाले ते पाणी पिण्यात नसतील तेव्हा इतकं आमच्या 400 वर्षापूर्वी संडास वापर मजाक नाही साहेब. तुम्ही चांगला विचार करा. आज मी 12,000 घेऊन हलकड बाहेर जातो म्हणलं, आम्हाला कळलंच नाही काय. म्हणून समजून सांगितलं नाही गुरुजींना. गुरुजींना समजून सांगणं खूप गरजेचं होतं की बाबा ही कोणती गोष्ट का करायची, कशासाठी करायची. जर अजून एक शेवटचा आपला मुद्दा आहे, ज्याला कोणी नाही त्याला सांभाळणं. मला एक आत्ता पत्रिका पाहिलं अन्नदानाचं, मी इकडे तुमच्या भागात चालतात, अन्नदान व्हायला पाहिजे. प्रश्न असा आहे, 50-60 वर्षाच्या पुढे जर एखादा माणूस झाला, वय झालं, थकलं, त्याला काम करता येत नाही, त्याला घरात कोणी नाही, त्याला घरात कोणी नाही, तर मग त्यानं काय करायचं? अवघड आहे. असू शकते ना. माझ्या अंदाजानं तुमच्या इथे 150 लोक असे निघाले. किती? 150 लोक असे निघाले की त्यांना रोज खायची पंचायत आहे, त्यांना कोणी खायला देत नाही. कदाचित त्यांना मुलं असतील मी, पण देत नाही. कदाचित तो माणूस आयुष्यभर नाश केला असेल संसाराचा, पण आज त्याला खायला नाही. शेवटी ती जिम्मेदारी गावाची, सरपंचाची असं मला वाटतं. कारण गावात माणूस उपाशी झोपला नाही पाहिजे, कुणी असू द्या. याच कामावर आम्ही आमच्या इथे काम केलं, हेच काम आम्ही निवडले, तेच काम केलं. 4 प्रकारचे पाणी आहे माझ्या इथे. मी जे करायचं सांगितलं तेच आम्ही केलं. काय केलं ते सांगतो. 4 प्रकारचं पाणी. साधं पाणी वेगळं, मध्यम पाणी वेगळं, आरोचं 20 लिटर पाणी एका घराला रोज मोफत. आणि 4थं पाणी माझ्या इथे सकाळी 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी येतं नळाला. बाईला चुलीवर पाणी तापायची गरज नाही. ग्रामपंचायत आंघोळीला गरम पाणी देऊ शकते. विश्वास बसतो. झाडे तोडू नका, झाडे तोडून समोर म्हणणारे लय गुरुजी पैदा झाले, पण चुलीत काय झालं ते सांगणारा गुरुजीच पैदा नाही झाला. नळाला गरम पाणी आलं, ही बाई लाकडं तोडून आणीन का? कशाला आणीन? तिगडी झाली का? म्हणून आम्ही समाजाला शिकवतो, पण मी करून घेतो. त्याच्यात शिकत बसायचं नाही. त्याला शिकवलं तर लोकांना राग येतो. तुम्ही लय शहाणे झाले का, आमच्या जगात चटणी घालीत नव्हते, असे ते लोकांना राग येतो. म्हणून त्याला शिकत बसायचं नाही, त्याच्याकडून करून घ्यायचं. त्याला ते जाळ्यात जोडायचं. तुम्हाला जर सांगितलं ना 4 उंदरं पकडून आणा, शर्यत लावली, 4-5 उंदरं पकडून आणा, तर तुम्ही काय करेल त्याच्यासाठी? पिंजराला. बरोबर, उंदराच्या मागं पळत नाही. तेच केलं आम्ही. आमच्या इथे पिंजरे लावले चौकून, कुठले त्याचे. आणि गावगाव काय होतं, उंदराच्या मागं पळत ते काही हाती लागत. अरे हे
4-4, 5-5, 10-10 हजार रानडुकरं सांभाळायचे का खायची गोष्ट आहे की ही रानडुकराची जाण्याची सोपं काम नाही. 4 माणसं घरातली एका सोयीनं राहत नाही. त्या अख्खं गाव आहे नाही कसं शक्य आहे नाही. म्हणून वापरलेलं पाणी सगळं पुनर्वापर करतो आम्ही. झाडं खूप आहे फळांची आमची इथं. फळांची माझ्या इथे रस्त्याला वर नारळ तोडून खाते, नारळ पाणी पिते रस्त्याला. साहेबांनी पाहिलं त्या दिवशी, यांनी मी पाहिलं, यांनी पाहिलं रस्त्याला नारळ तोडून खाते. एवढा आनंद होतो तुम्हाला काय सांगू. या वर्षी आमच्या स्मशानभूमी कमीत कमी 80 क्विंटल जांभळं निघाली. तुम्ही जांभळं खाल्ले का वर्षी? खाल्ले असेल तर छटाकभर घेऊन कुठून तरी 200 रुपये किलो होतो दिली. आणि कुठे निघाले? स्मशानभूमी एवढे निघाले आमच्या. बाया पोरं दिवसभर तिथंच. सीताफळ आहे, पेरू आहे, लिंबुण्या लावल्या 400 गेल्या वर्षी. दरवर्षी 200-400 झाडं लावतो आम्ही फळाचे. खाऊन नाही लोकांना खाय आपल्याला तकलीफ आहे. आम्ही यावर्षी अजून एक प्रयोग करू राहिलो. गेल्या वर्षी 10-5 येल लावून केला होता. आणि यावर्षी एक गल्लीला पुरा मंडप केला आम्ही. गावात 10 फुटाची गल्ली असते ना, अशी 10-12 फुटाची. तिला ताराचा मंडप केला. ताराचा घरातून घर तार बांधले आणि खाली येल लावून राहिलो आम्ही वाट्याच्या कडेला. दोडकं, कारलं, भोपळे. पाणी किती लागेल त्याला माहितीये तुम्हाला. जेवायच्या टायमाला तुम्ही नुसतं हात धुतला तरी येल जगत. पण तिला वाट्यावर भोपळं तोडता आलं पाहिजे. वाट्यावर तिला कारलं, दोडकं तोडता आलं पाहिजे. भाजी करता आलं पाहिजे. होऊ शकतो. काय अडचण आहे? बरं आम्हाला काय करायचंय पंचायतला माहिती का? मंडप केला आम्ही. बी आणून द्यायचं आता फक्त. पुढची ती बाई करून घे. होऊ शकतं. आणि गरज ही देशात संख्या वाढत चालली, जमीन वाढत का? आणि मग पर्याय काय पुढं? तुम्हाला असंच काहीतरी करणं आहे. म्हणून ग्रामपंचायत हे काही मजाक काम नाही. महात्मा गांधीने एका शब्दात सांगितलं, खेड्याकडे चला. त्याच्यात सगळा. खेड्याचे मालक कोण? सरपंच. नुसता मालक नाही, पांडुरंगे सरपंच, विठ्ठल रखुमाईचे सरपंच, ग्रामसेवक. या दोघांनी ठरवलं तर गावचं कल्याण. नाही तर गेलं. ग्रामसेवक काही साधं पद नाही साहेब. कपिली गाय इथे कपिली गाय ते चिस्कोटी देव त्याच्या पोटात. मी 25 वर्ष पाहिलं ना. 25 वर्षात मला 3 ग्रामसेवक लाभले फक्त. बदली नाही. लय देवासारखे सापडले मला. लय त्याने मदत केली तिघाला. ग्रामसेवक हा मुख्य कणा आहे. आणि ग्रामसेवकाला त्रास नाही दिला पाहिजे. आपल्यातलाच माणूस आहे तो. 10-12 सदस्य येडवणी करते. पंचायत समिती मेंबर वेगळा, जिल्हा परिषदचे वेगळा, BDO, CO, आमदार सारं तर ग्रामसेवकाला पडून पडते. भाई एवढं होऊन ते घरी गेलं त्याचं धोरणी असलं तर बरं आहे. घरचं उकेला म्हणजे काळ्या पाणी सतत झाले नाही का? पण मी एक अनुभव घेतला साहेब. ते मी कोणत्या कातड्याचं बनेल विचार एवढा तोंड देतोय ते. राव साहेब करतोच. अजून एक मी अभ्यास केला. ह्या लोकांना ग्रामसेवक घाबरत नाही. ग्रामसेवक सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो? सरपंच साहेबचे मला सांगून ठेवतो. BDO, CO सरपंचाला ग्रामसेवक घाबरत नाही. ग्रामसेवक सगळ्यात जास्त घाबरतो गावात निवडणुकीत पडलेल्या लोकांना. इतके पिसाळे होतात त्याला गावात इज्जत राहत नाही. सरपंचाला बोलता येत नाही. मग कोण उरलं खाली ग्रामसेवक. हे काऊ केलं, हे पण निर्णय केलं, मी माहितीचा अधिकार देतो बस. पडलेला माणूस जर ग्रामसेवकाला दिसला इकडं याला जायचं असलं इकडं नाशिकला तरी पण इकडं मी जायचं. अशा वेळेस निवडून आलेल्या सदस्यांनी, सरपंचांनी ग्रामसेवकाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. माझा ग्रामसेवक एसीत बसतोय, विचारल्याशिवाय आतमध्ये जायचं नाही. ग्रामसेवकाच्या केबिन मध्ये हा आमचा नियम आहे. कोणी असू दे,
येऊ का सर म्हणायचं, मग जायचं. 1.25 कोटीचं ऑफिस आहे, सेन्सॉरचे दरवाजे, 3 दरवाजे उघडत दिसतो ग्रामसेवकांचा. काय डोक्याला ताण नाही, एकदम मस्त. 2-4 घंटे ड्युटी केली, घरी जातो, लेकरं बाळात बसतो, खातो पितो, मस्त राहतो, एकदम सुखी, म्हणजे एकदम सुखी. मला सांगतील ते, हा 10 रुपये त्याला पडत नाही, 10 रुपये कमाई नाही, काय म्हणतो इतकं सुखी आहे मी घरी जाऊन. पण शिवसाहेब काही बोलत नाही, व्हिडिओ काही बोलत नाही, पाठवत द्यायचं ग्रामसेवक जाऊ द्या. काय टेन्शन नाही ना. म्हणून ग्रामसेवकाला पण समजून घेतलं पाहिजे, ते आपल्याच पोरग आहे ना कोणाचे तरी. ग्रामसेवकाला समजून घेतलं, झाडं आणखी लावा, फळाचे लावा. जसं तुम्ही सांगितलं तशा प्रथा आम्ही अनेक झाडाच्या चालू केल्या. लग्नाच्या दिवशी झाड लावतो, पहिल्या दिवशी आई वडील वारले त्या दिवशी झाड लावतो. माझी आई वारली 2 वर्ष झाली, 100 वर्षाची होती. 26 जुलैला वारली मागच्या. मी राग सुद्धा पाण्यात नेली नाही. इकडं कुठं नेते राग? नदीत. 5 खड्डे गेले नाशिकला, 5 खड्डे गेले मी. 5 खड्ड्यात सगळे राग टाकले, 5 झाडं लावले, 5ही झाडं जगली. आईची आठवण राहिली, झाडं जगले. पाणी खराब नाही झालं, जायचे 500 रुपये वाचले. किती सोपं. मी तुम्हाला विचारतो, तुमच्या आईची बापाची राख आहे, एवढी घेतली लहान चमचाभर, किंवा तुमच्या नवऱ्याची असं धरा, थोडीशी घेतली, गिलासभर पाण्यात टाकली, तुम्हाला प्यायला दिलं, प्या, पेन का? नवऱ्याची असली तरी नाही. मग लोकांच्या पाण्यात पोतभर कसं टाकलं?